नमस्कार, जय महाराष्ट्र। लोकसभा निवडणूक झाली आणि आता विधानसभेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहेत। एकीकडे महायुती आणि एकीकडे महाविकास आघाडी। महाविकास आघाडीने जोरदार प्रदर्शन केल्यानंतर लोकसभेमध्ये दणदणीत विजय मिळवलेला आहे। 40+ 45+ अशा आम्ही जागा मिळवणारच हा आत्मविश्वास घेऊन या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि महायुती सामोरे गेली। मात्र जनतेने सपसेल नाकारलं आणि आता त्यांचे डोळे उघडू लागलेले आहेत। एकीकडे अजितदादांना सोबत घेणे महागात पडल्याची टीका स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रातून केलेली आहे, तर दुसरीकडे शिंदे गटातील आमदार वरचढ ठरतात भारतीय जनता पक्षाला। यातच आता उद्धव ठाकरे यांनी आपले उमेदवार जाहीर करायला सुरुवात केलेली आहे। एकीकडे जोरदार प्रदर्शन आणि चांगलीच ताकद उद्धव ठाकरेंची वाढत असतानाच नव्यांना संधी देणे हे उद्धव ठाकरेंनी आता समोर आणायला सुरुवात केलेली आहे। लोकसभाच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर हा जो बालेकिल्ला आहे दादर माहीम, या ठिकाणी मनसेचे नितीन सरदेसाई आमदार होते। त्यांच्यानंतर या ठिकाणी सदा सरवणकर हे आता शिंदे गटात आहेत आणि त्यांच्या जागी ठाकरेंचे शाखा प्रमुख, विभाग प्रमुख महेश शिंदे यांना आता दादर माहीम विधानसभेची उमेदवारी देणार असल्याचं जवळपास निश्चित झालेलं आहे। त्यामुळे ठाकरेंनी पहिला उमेदवार आपल्या बालेकिल्ल्यात हा उघड केला आहे महेश शिंदे यांच्या नावाने।